प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला नवीन माहिती मिळत असते आणि जे रेकी साधक असतात त्यांची जी साधना झालेली असते त्या साधनेद्वारे एखाद्याने जर एखाद्या सिम्बॉलवर खूप काम केलं असेल तर त्याला त्याचे आशीर्वाद मिळायला लागतात त्या चिन्हाचे. आणि हा प्रयोग तुम्ही करून बघू शकता की एक आठवडा फक्त एकच चिन्ह वापरायचं आणि त्याचे कनेक्शन तुम्हाला समजायला लागतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की जोनार महत्त्वाचं चिन्ह आहे. जोनार तुम्ही वापरून बघा. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि प्रत्येकाचं कार्मिक अकाउंट वेगळं आहे. आपल्याला असं वाटतं की ह्या जन्मामध्ये मी छान करतेय सगळं, माझी सेवा छान सुरू आहे दत्तगुरु माऊलींची, तरी मला का अडथळे येत आहेत, माझ्या बाबतीत मलाच का हेल्थ इश्यू येत आहेत, मग मलाच का असं होतंय. तर हे आपल्या प्रारब्धाशी संबंधित आहे. जसं सुजाता खूप गोड मुलगी आहे आणि तिचं मला असं वाटतं की तिला हेल्थचे प्रॉब्लेम येतात. तर मी सुजाताला तेव्हाच म्हटलं की सुजाता तू सोडू नकोस रेकीला अजिबात. जेव्हा तू रेकी सोडशील तेव्हा तुला जाणवेल की नाही आपली एनर्जी लेवल्स डाऊन होत आहेत. आणि त्यामुळे सुजाता परत जॉईन झाली आणि मग ती म्हटली की नाही ताई खरंच मला जाणवतंय की माझी रेकी प्रॅक्टिस कमी झाली की मला त्याचे बेनिफिट्स नाही मिळत. आणि तिचे ऑलमोस्ट तिचे जे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला होता. जसं अनुराधाताई तुम्ही म्हटल्या की तुम्हाला त्रास होत होता काहीतरी खांद्याचा का हाताचा. हो. तर तो तुमचा बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे तुम्हाला जाणवत प्रत्येक चक्रावर जोनार काढावं का? हो, काहीच हरकत नाही. हो हो, कारण आपल्याला माहिती नाहीये की आपल्या मी नुसतं ते बरोबर आहे. आपल्या मागच्या जन्मामध्ये आपल्याला माहिती नाहीये की कुठल्या चक्राला काही दुखापत झालीये का, काय झालंय का. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑब्झर्व करता येईल अजून की जेव्हा तुम्ही रेकी घेता तेव्हा प्रत्येक चक्रावर किंवा प्रत्येक अवयवावर ते चिन्ह काढायचं झोनार. आणि तेव्हा तुम्ही रेकी घेताना तेव्हा तुम्हाला तो फ्लो मध्ये फरक जाणवेल. समजा तुमच्या कुठे मणक्याच्या रिलेटेड कुठे काय असेल प्रॉब्लेम मागच्या जन्मात, तर तिथे तुम्ही रेकी घेत असताना जेव्हा मानेच्या मागच्या बाजूने तुम्ही रेकी घेता तिथे जास्त वेळ रेकी घेतल्या जाईल. किंवा पाया संबंधित जर काही झालं असेल तर तिथे रेकी घेतली. आता मी क्लिअर कट सांगू शकते सुजाताच्या बाबतीत की सुजाताला पृथ्वी तत्व स्ट्रॉंग नाहीये सुजाताचं. म्हणजे कुठेतरी तिला रक्तधातूला सक्षम करण्याची खूप गरज आहे. रक्तधातू तेव्हा सक्षम होईल जेव्हा तू तुझा आहार बदलशील आणि तुझी साधना सातत्याने सुरू राहील गणपती बाप्पांची. म्हणजे गणपती बाप्पांची तुझी साधना तू वाढव आणि त्याचबरोबर ह्या चक्राच्या रिलेटेड आहार. मग लाल रंगाचे पदार्थ जसं बीट आहे, बीटचा ज्यूस घे. जर बीटचा ज्यूसने तिला त्रास होतो तू त्याला दुसरा घेऊ शकते. डाळिंबाचा ज्यूस घे, गाजराचा ज्यूस घे किंवा नाचणीचा पदार्थ तुझ्या याच्यामध्ये वाढव. नाचणीचा आंबेल तू घेऊ शकते किंवा अजून लाल रंगाचे पदार्थ म्हणजे जसं मटकी आहे ते तू वाढवू शकते. तर त्याच्यामुळे तुला जाणवेल की तुझा रक्तधातू छान काम करतोय. एकदा आपला रक्तधातू छान काम करायला लागला की आपल्याला आपोआपच फ्रेशनेस येतो. आणि व्हिटॅमिन सी वाढवायचं आपल्या आहारामध्ये. व्हिटॅमिन सी कशामध्ये आहे तर संत्री तू घेऊ शकते, आवळा ज्यूस घे छान आणि सातत्याने तो ज्यूस करून ठेव. म्हणजे लिंबाचं सरबत करून ठेव. लिंबाचं सरबत तू जर घेत राहिली तर तुला नक्कीच तुझ्या एनर्जी लेवल्स नक्कीच वाढतील. आणि जेव्हा तू पालेभाज्या घेतेस, भाकरी पालेभाजी, नाचणीची भाकरी भाजी घे आणि त्याच्यासोबत तू लिंबाचं लोणचं घे किंवा आंबट काही पदार्थ तू त्याच्यासोबत घे. लिंबाचं लोणचं म्हणा किंवा अजून काहीतरी लिंबू थोडंसं पिळून सॅलडवर. तर तुला जाणवेल कारण तू जे अन्न घेते तू म्हणशील की मी पालेभाजी आणि नाचणीची भाकरी घेते पण त्याचं ॲब्झॉर्प्शन पण छान व्हायला पाहिजे ब्लडमध्ये. आपल्याला माहिती आपण जे खातो त्याप्रमाणे आपलं ब्लड प्युरिफाय होऊन पुढे जातं. तर ते ब्लडमध्ये छान ॲब्झॉर्ब होण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी खूप गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक आहारामध्ये तुमचं लिंबाची फोड एक पाहिजेच.
असं हे करा की आपल्याकडे ऑलरेडी लिंबू भरपूर प्रमाणात मिळतं, किंवा आपण म्हणू शकतो की कोकम आगळ असतं, तर ते कोकम तुम्ही तुमच्या रसभाजीमध्ये ॲड करू शकता, किंवा पालेभाजीमध्ये पण थोडंसं कोकम तुम्ही घालू शकता. आणि लोखंडी कढई अगदी आवर्जून वापरा. मी तर म्हणते सगळ्या भाज्यांसाठी लोखंडी कढई वापरा. सुजाता, तू तर कंपल्सरी लोखंडीची कढईच वापरायची, लोखंडाची. त्याच्यातच तुझं वरण शिजलं पाहिजे, त्याच्यातच तू कुठलेही मोड आलेले तुझे हिरवे मूग असतील तर ते मोड आलेले हिरवे मूग तू थोडेसे वाफवायचे आणि ते जवळपास वाटीभर खायचे. मोड आलेल्या मुगाने कोणालाच त्रास होत नाही, किंवा थोडेसे 1 चमचाभर मोड आलेले मूग एक तर चावून चावून खा. त्याच्यासोबत तू आवळा घेऊ शकते किंवा लिंबू पिळून घेऊ शकते, कांदा टोमॅटो घालून सॅलड सारखं खाते. आणि हे सातत्याने कर. एक दिवस केलं मग दुसऱ्या दिवशीने असं नाही करायचं. तर मी बघू शकते की तुला किती विकनेस आहे, कारण तुझे डोळे पण सारखे मिटल्या जातात. तर इतका विकनेस आहे, म्हणजे इतकी यंग आहेस तू तरी तुला तो त्रास होतोय. तर मला स्वतःला पण वाईट वाटतं की असं नाही व्हायला पाहिजे. यू आर अ व्हेरी यंग. तर नक्की सगळ्यांनी आपल्या आहाराकडे खूप लक्ष द्या. काही नाही तर तुम्ही पुदिना, कोथिंबीर, जसं काल ऋतुजा म्हटली, ते ज्यूस तुम्ही तुमच्या सकाळी आहारामध्ये इन्क्लूड करा. म्हणजे सकाळीच तो रस काढायचा कोथिंबीरीचा आणि पटकन पिऊन घ्यायचा. आणि मग त्याच्यावर थोडंसं तुम्ही जस्ट लिंबू पिळून घेऊ शकता, किंवा एखादं ते आवळे असतात तयार, कॅन्डी मिळते, ती थोडीशी चावून चावून खा. ज्याला ॲसिडिटीचा त्रास असेल ते डायरेक्ट लिंबू नाही पिळू शकत त्यात, तर ते तुम्ही चावून घेऊ शकता. तर खूप लक्ष द्या आपल्या रक्तधातूला सक्षम करण्यासाठी. आणि प्रत्येक वयामध्ये खूप गरजेचं आहे. माझा हा प्रॉब्लेम होता, मी अगदी मान्य करते. तुमच्या वयात असताना, 30मध्ये असताना मला प्रॉब्लेम होता, जसा सुजाताला आहे रक्तवाढीचा किंवा हिमोग्लोबिनचा. त्यावेळेस मी रेकी शिकले, रेकी मास्टर झाले. एवढ्या वर्षानंतर मी तुम्हाला सांगू शकते, जसं तेव्हा मी रेकीची प्रॅक्टिस कमी केली होती, जसं सुजाताने केलं तसंच मी पण केलं होतं. थोडे दिवस रेकी प्रॅक्टिस खूप छान केली, नंतर मी थोडी कमी केली होती रेकीची प्रॅक्टिस, आणि मी जॉब पण करायला लागले होते. पण त्यानंतर मला काही वर्षांनी, कारण काय व्हायचं की जॉब करता करता रेकी पेशंट पण मी करायचे, त्याच्यामध्ये माझ्या एनर्जी लेवल्स डाऊन व्हायला लागल्या. आणि मी वासंतीताईंशी बोलले, तर वासंतीताई मला म्हटल्या की आधी तू रोज स्वतःला रेकी घेतली पाहिजे, तुझ्या स्वतःला आधी सक्षम कर, मगच तू दुसऱ्यांना रेकी देऊ शकते. तेव्हा मी रेकी देणं जरा कमी केलं आणि मी स्वतःवर कॉन्सन्ट्रेट केलं, आणि तेव्हा मी रेकी घ्यायला लागले. आणि मग त्याच्यानंतर मी रेकी मास्टर झाल्यानंतर मी म्हणजे नंतर मला प्रेग्नन्सी राहिली, आणि मी म्हणजे माझा मुलगा आहे तो रेकी बेबी आहे. आणि रेकी बेबीचे बेनिफिट खूप आहेत. म्हणजे रेकी मास्टर झाल्यानंतर जे रेकी बेबी होतं, बऱ्याचशा गोष्टी त्याला आधीच येत असतात किंवा त्याची चक्र सक्षम असतात. तर मी तुम्हाला सांगू शकते की त्याचे बेनिफिट्स मला आत्ता कळत आहेत. आणि मला स्वतःला जाणवतंय की गेल्या कित्येक वर्षात आता मला अजिबातच हिमोग्लोबिनचा त्रास होत नाही. माझी हिमोग्लोबिन लेवल छान झालेले आहेत, एनर्जी लेवल्स छान झालेले आहेत. सातत्याने मी लेक्चर्स घेत आहेत. तुम्ही बघताय की कुठेही मला म्हणजे असं मला वाटतं की शिवशक्ती माझ्याकडनं ते काम करून घेतेय. वासंतीताईंचे ब्लेसिंग्स माझ्या पाठीशी आहेत. तर सगळ्यांनी असा ध्यास घ्या त्या वैश्विक शक्तीचा आणि पूर्ण लक्ष द्या आपल्या स्वतःकडे, आपल्या आहाराकडे. चहा कॉफी अजिबात घेऊ नका असं मी अजिबात म्हणणार नाही, पण प्लीज त्याचं प्रमाण तुम्ही कमी करा. त्याच्याने तुम्ही बघितलंय का की कधी चहा कॉफीनी बेनिफिट्स होतात. त्याच्या उलट तर तुम्ही जर ज्यूस घेतला, छान ग्रीन ज्यूस घ्या, छान कढीपत्ता आणून ठेवा, पुदिना आणून ठेवा, कोथिंबीर भरपूर घ्या आणि मस्त मिक्सरला फिरवा. त्याच्यामध्ये छोटा आवळा तुकडे करून टाका, आणि कसं तुमचं ब्लड वाढत नाही ते बघा. सातत्याने महिनाभर करा. सुजाता, तू हे तर करायचंच आहे अगदी. कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना. मी तुला अगदी माझी विनंती आहे की सुजाता, अगदी तू हा आवर्जून ज्यूस घे.
आवळा पण मिळतोय छान, त्याच्यात आवळ्याचे 1-2 तुकडे टाक आणि तो फिरवून अनुषापोटी तो ज्यूस घे. आपण रात्रभर उपाशी असतो. अनुराधाताई तुम्ही पण, तुम्हाला जरी वाटलं की नाही आता माझं वय झालंय तरी आपल्याला एनर्जी खूप गरजेची आहे. हो बरोबर आहे. आपल्या स्वतःसाठी आधी जगायला शिकायचंय आपण. हो खरंय खरंय. नाही मी घेत असते असं काय काय काळजी, आणि आमचा आहार सुद्धा सोमवार व्यवस्थित आम्ही भाकरी, पालेभाज्या, फळभाज्या सगळं व्यवस्थित, फळं आम्ही हे सगळं पाळत असतो. लोखंडी कढया माझ्याकडे 4-5 आहेत. आम्ही निर्लेप वगैरे अजिबात वापरत नाही. आणि माझ्या सुनेला सुद्धा ते पटलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे सगळे आम्ही तवे सुद्धा पोळ्यांचे याचे 2 लोखंडी तवे, थालीपीठा सगळ्याला आम्ही लोखंडीच वापरतो सगळंच. आणि पितळ्याची पातेली आहेत 2-3 ती वापरतो. त्यामुळे निर्लेप वगैरे असं आम्ही काहीच वापरत नाही. आणि मला या सुजातासाठी अजून एक सांगायचं होतं की खजूर सुद्धा तिला खूप चांगला आहे हिमोग्लोबिन साठी. खजूर तिने जर खाल्ला तर खूप उपयोग होऊ शकतो. एकदम हिमोग्लोबिन व्यवस्थित राहतं खजुराने. खजूर आणि सुक्या अंजीर सुजाता, हा ते दोन्ही भिजवून खाल्ले तर अजूनच चांगलं, पण नाही लक्षात राहिलं नुसते खाल्ले तरी सुद्धा ते खूप चांगलं. खजूर एकत्र भिजत घालून मिक्सरवर काढायचं आणि दुधात घालायचं. खजूर, खारीक, बदाम, मनुका असं भिजत घालून मिक्सरवर फिरवलं आणि ते दुधात घातलं तरी दूध खूप छान लागतं. हल्ली आमच्याकडनं होत नाही, पण पूर्वी मी हे खूप करायची. सगळे ड्रायफ्रुट्स पोटात जातात. आणि दूध पण, दुधात काय घालावं असा प्रश्न बऱ्याच जणांना असतो, मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा. नुसतं प्यायला नको वाटतं आणि सारखा बोर्नव्हिटा किंवा हे पण चांगलं नाही. एखाद दिवशी ठीक आहे कधीतरी, हे असं जर केलं तर म्हणजे खूप चांगला त्याचा उपयोग होतो. बघ सुजाता, तुला आईप्रमाणे छान सांगतायत बघ अनुराधाताई. हो की नाही? किती प्रेम आहे बघ आपल्या फॅमिलीमध्येच. मला असं वाटतं की एकमेकांना सगळेजण काळजी घेतात आणि सगळे छान सांगतात. तर छान, तू पण तुझी काळजी घे आणि असं वाटतं की सगळ्यांना छान ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे. सगळ्यांनी आपल्या आहाराकडे खूप लक्ष द्या. आणि आता दुसरं चिन्ह आपण महत्वाचं बघूया, हार्टचं चिन्ह. मला वाटतं त्याची माहिती सांगण्या अगोदर सगळ्यांकडनं भरपूर प्रेम मिळतंय सुजाताला. हार्टचं चिन्ह आहे ते आहे प्रेमाचं चिन्ह. त्याला आपण म्हणतो हार्ट. हार्ट चिन्ह मी तुम्हाला दाखवते. हे आहे हार्टचं चिन्ह. पारंपरिक रेकी चिन्ह आहेत आपली ही, आणि जी वासंती ताईंनी आपल्याला दिलेली आहेत. दिसतंय का सगळ्यांना हे चिन्ह? क्रॉस प्रमाणे आहे. तुम्ही स्टँडिंग लाईन काढायची आहे. स्टँडिंग लाईन काढा, मग उजवीकडून डावीकडे स्लीपिंग लाईन. आणि ज्याप्रमाणे हॉन्शा झाशोनेमध्ये आपण उजवीकडे पहिली लाईन काढली होती तसं 1, 2, 3चा स्ट्रोक आहे. आणि तो 3चा स्ट्रोक इकडे खाली कनेक्ट केलेला आहे. मधल्या जो आपण स्ट्रोक काढला होता त्याला, म्हणजे तुम्ही बघू शकता की 3 आणि तो आहे 4चा स्ट्रोक. आणि मग 5ला म्हणजे तुम्ही परत डावीकडनं लाईन काढता आणि त्याचंच परत तुम्ही जॉईन करता मधल्या टोकाला, दॅट इज 6. आणि मग 7, 8 आणि 9, म्हणजे 7 म्हणजे उजवीकडचा अँटी क्लॉकवाईज आधी लूप काढायचा, मग मधला लूप काढायचा आणि मग तिसरा लूप काढायचा. याचे व्हिडिओ पण आहेत, मी नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकते कसा काढून दाखवलेत त्याच्यामध्ये, त्या व्हिडिओमध्ये मी, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. सुजाता आलाय का लक्षात तुला हा चिन्ह? आणि ऋतुजा, तुला अनुराधा ताईंना माहिती आहे? तर ह्या चिन्हामध्ये तुम्ही बघू शकता, हा इझी आहे. आणि ह्या चिन्हामध्ये बघू शकता तुम्ही पिरॅमिड, म्हणजे जे ट्रायंगल्स आहेत, या ट्रायंगलमध्ये तुम्ही स्वतःला बघायचंय. या पिरॅमिडमध्ये तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही आहात स्वतः, आणि त्या पिरॅमिडच्या खाली तुम्ही आहात, आणि तुमच्याद्वारे हे ब्लेसिंग म्हणजे तुम्हाला स्वतःला भरभरून मिळत आहेत. या शिवशक्तीचे ब्लेसिंग आधी तुम्हाला मिळत आहेत आणि मग तुमच्याद्वारे हे दुसऱ्यांना मिळत आहेत. आपल्याला माहिती, ही वैश्विक शक्ती, शिवशक्ती ही प्रेमाची शक्ती आहे, चैतन्यमय अशी ही शक्ती आहे. आणि जेव्हा आपल्यामध्येच चैतन्य येतं तेव्हा आपण दुसऱ्यांना छान वाटतो. तर अशी ही चैतन्यमय शक्ती, प्रेमाची शक्ती, आणि तिचं काम आधी आपल्यावर व्हायला लागतं आणि मग आपल्याद्वारे आपण एंटायर फॅमिलीला ब्लेस करायला लागतो. हे चिन्ह एकदा काढायचं आणि 3दा म्हणायचं, हार्ट हार्ट हार्ट. दिस सिम्बॉल इज मीन फॉर ओनली लव्ह. प्रेमाचं सिम्बॉल, जसं प्युअर रिलेशन आपण म्हणतो की मुलगा आणि आई, मुलगा मुली म्हणजे जे आपले असतात,
आईचं जे असतं प्रेम, दॅट इज प्युअर लव्ह. किंवा नवरा बायकोंमध्ये असलेलं प्रेम, दॅट इज प्युअर लव्ह. तर हे सगळं प्युअर लव्हचं सिम्बॉलिक आहे हे चिन्ह, हार्टचं चिन्ह. तर हे पण पारंपरिक चिन्ह आहेत आणि पारंपरिक चिन्हांची जादू खूप छान आहे. सगळी चिन्ह जी असतात ती एकदा काढायची आणि तीनदा म्हणायची. आणि जिथे आपल्याला असं वाटतंय की नाही आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याला प्रेम कमी होतंय, तर त्यावेळेस तुम्ही हे चिन्ह काढू शकता. आता आपल्याला असं वाटतं की एखाद्या वेळेस आपल्या फॅमिलीमध्ये कोणी जास्त चिडचिड करत असेल, तर तुम्ही कल्पना करू शकता की पूर्ण तुमच्या घरावर हे चिन्ह आहे. म्हणजे तुम्ही बघा, आकाश तत्वरूपी आपले विचार आपण स्ट्रॉंग करायचे. इमॅजिनेशन ज्याला म्हणतो आपण, इमॅजिनेशन तुमचं इतकं वाढवा की पूर्ण त्या चिन्हांमध्ये तुम्ही सगळ्यांना बघा. मग ज्याची खूप चिडचिड होतीये त्याला तुम्ही ह्या चिन्हामध्ये बघा आणि आपोआपच तुम्हाला जाणवतील ह्या चिन्हाचे व्हायब्रेशन्स. लक्षात येतंय का मी जे सांगते ते, ऋतुजा, अनुराधाताई आणि सुजाता? हो. तर असं हे चिन्ह आहे, याला म्हणायचं प्रेमाचं चिन्ह, दॅट इज हार्ट. तर हे चिन्ह तुम्ही याच्यावर या नोट्स मध्ये असं लिहिलं आहे, सौंदर्य संतुलन म्हणजे काय? येस, जेव्हा आपण आपल्या स्वतःवर प्रेम करायला लागतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की आपण आपल्या स्वतःला खूप आवडायला लागतो. जसं आपण आता मोबाईलमध्ये आपले सेल्फी काढतो, किंवा सेल्फी आपण का काढतो की आपल्याला असं वाटत असतं की अरे माझा फोटो असा छान येईल, किंवा आपण कोणाकडनं तरी काढून घेतो. तर आपल्या स्वतःवर आपलं प्रेम वाढायला लागतं आणि आपोआपच ह्या वैश्विक शक्तीद्वारे तुम्ही स्वतः ब्लेस व्हायला लागता. तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक पडायला लागतो. तुम्ही हे नोटीस केलंय का तुम्ही की रेकीची दीक्षा झाल्यानंतर, रेकीची पहिली दीक्षा झाल्यानंतर काही दिवसांनी तुमचा चेहरा किती चेंज होतो? आता रेकी लेवल 3 ची तुमची दीक्षा झालेली आहे. ऋतुजा सातत्याने तू प्रॅक्टिस करते, तो तुझा चेहरा मला दिसतोय की खूप फरक पडलाय आणि खूप आनंदी आपण मध्ये तू गॅप दिलास. आणि ऍक्च्युली काय झालं, सुजाताला दोष देण्यात अर्थ नाही, काहीतरी तिला फॅमिलीमध्ये तिच्या मागे खूप काम आलं होतं किंवा त्यामुळे तिच्याकडे स्वतःकडे तिचं दुर्लक्ष झालं. तर जसं आता ऋतुजा म्हटली, तर सौंदर्य संतुलन व्हायला लागतं. म्हणजे आपण स्वतःवर खूप प्रेम करायला लागतो, आपण आपल्या स्वतःची काळजी घ्यायला लागतो. रेकी आपल्याला शिकवते की आपली स्वतःची काळजी कशी घ्यायची. सगळ्यात पहिली काळजी म्हणजे आपला अन्नमय कोश सक्षम करणं, योग्य आहार घेणे. तुम्ही बघा, 2 दिवस जर सातत्याने तुम्ही ज्यूस घेतले तर तुमचा चेहरा इतका चमकेल. आजकाल ते असतं ना, खूप फरक पडतो. नाही, ब्रायडल साठी आजकाल सांगतात की जी नवीन असते लग्न होणारी, तिला तिच्या 1 महिन्याभरापासून तिला रोज सकाळी ज्यूस घ्यायला लावतात, काकडीचा ज्यूस, गाजराचा ज्यूस. मग मला असं वाटतं की खूप आपलं हे आयुष्य खूप छान आहे. आपल्या स्वतःवर आपण प्रेम करायलाच पाहिजे. आणि लग्नाच्या वेळेसच का काळजी घ्यायची? मी म्हणते की प्रत्येक वेळेस आपली काळजी घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे सुंदर दिसण्यासाठी नाही, तर आपला रक्तधातू चांगला राहण्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या. आणि त्यातनं आपोआपच चेहऱ्यावर तुमच्या ग्लो येतो. रेकी ध्यानाने तर ग्लो यायलाच लागतो, पण जेव्हा तुम्ही आहार पण त्याच्यासोबत छान घेता आणि ही पारंपरिक रेकी चिन्ह काढता, तेव्हा आपोआपच आपल्याला खूप छान वाटायला लागतं आणि सौंदर्य संतुलन व्हायला लागतं. झाला हा पॉइंट क्लिअर ऋतुजा? हो. तर आता रेकीचं आपण पुढचं चिन्ह बघूया, दॅट इज हालू चिन्ह. हालू चिन्ह हे खूप महत्वाचं आहे टू इन्क्रीज युअर मेंटल एनर्जी. मेंटल एनर्जी खूप गरजेची आहे आपली वाढवणं. तर याला म्हणायचं हालू चिन्ह. हालू चिन्ह मी तुम्हाला दाखवतेय, बघू शकता तुम्ही हे हालू चिन्ह. आणि हालू चिन्ह आहे हे खाली झोनार काढलाय बेसला, डॉट डॉटने तुम्ही वर आलाय.
म्हणजे 4ला तुम्ही इन्फिनिटी लूप्स काढलेले आहेत आणि मग जिथून झेड सुरुवात झाली त्या झेडपासनं मध्ये तुम्ही टच करताय पुढचा स्ट्रोक 5चा स्ट्रोक, मग 6चा स्ट्रोक खालच्या झेडच्या टोकापासून मध्ये, म्हणजे ज्याप्रमाणे वाळूचं घड्याळ आपण बघतो त्याप्रमाणे तो खालचा तयार झालेला आहे झोनारमध्ये. आणि मग पुढचा स्ट्रोक आहे दॅट इज 7. झेड जिथून सुरुवात झालाय तिथून वर जाऊन परत आपण खाली येतोय माउंटन प्रमाणे, दॅट इज 8चा स्ट्रोक आहे. आणि मग 9चा स्ट्रोक आहे दॅट इज अँटी क्लॉकवाईज लूप. याच्याने काय होणार आहे, ह्या चिन्हाद्वारे तुमची मेंटल एनर्जी खूप वाढणार आहे. एकदा काढायचं आणि 3दा म्हणायचे हालू हालू हालू. हे चिन्ह प्रिफरेबली आपण सकाळी काढतो किंवा दिवसभरात 4 ते 5 वाजेपर्यंत मी काढण्यासाठी सांगते. रेकी लेवल 3 ज्यांची दीक्षा झालेली आहे, फक्त रेकी मास्टर जे आहेत त्यांना अलाउड आहे, ते काढू शकतात. तर असं हे चिन्ह आहे ज्याच्याने तुमची मेंटल एनर्जी वाढते. आणि परत तुम्ही वर टांगर, मला ना ते 7 आणि 8 नाही कळत आहे. राईट, हे बघ 7चा जो स्ट्रोक आहे तो इथून वर गेलेला आहे आणि मग परत खाली आलेला आहे. झेडच्या आपण झेड काढला, ते इन्फिनिटी लूप 3 टाइम्स काढलं आणि मग 7ला असं वर की खाली. हे बघ झोनार काढला आपण, झोनार 1 2 3, मग 4ला आपण अँटी क्लॉकवाईज लूप्स काढले. 5ला वरच्या झेड पासून मध्ये आणायचे, मग 6ला खालच्या टोकापासून वर आणायचे आणि मग 7ला जिथून झेड सुरुवात झाली तिथनं वर घ्यायचंय. इथे तू बघशील तर हे बघ इथून वर गेलंय 7 आणि मग परत 8. मी तुला व्हिडिओ टाकल्यावर अजून लक्षात येईल. व्हिडिओ टाक. आणि टू इन्क्रीज युअर मेंटल एनर्जी, डीपर रे ऑफ हिलिंग, याच्यामध्ये लिहिलेलं आहे की डीपर रे ऑफ हिलिंग जो. आणि हालू इज झोनार ॲम्प्लिफाईड, म्हणजे झोनारने तो काय होतो ॲम्प्लिफाय, म्हणजे मल्टिपल एनर्जी तुमची वाढते. इन्फिनिटीचं चिन्ह असल्यामुळे मल्टिपल होते तुमची एनर्जी. जसं झोनार चिन्ह आहे ते तुमच्या प्रारब्धाशी संबंधित, ते झोनार आपण बेसला काढतो आणि त्याद्वारे तुम्हाला लक्षात येतं की प्रारब्धाशी पण कनेक्शन आहे तुमच्या हालू चिन्हाचं. म्हणजे तुमची स्वतःची मेंटल एनर्जी तुम्हाला वाढवायची असेल, कार्मिक अकाउंट जर क्लिअर व्हायचे असेल तर त्याच्या बेसला आधी काय पाहिजे, झोनार. आणि झोनारमुळे ते क्लिअरन्स होऊन तुमची मेंटल एनर्जी वाढायला लागते. तर आता हे फक्त मी तुम्हाला सांगितलं प्रारब्धाशी संबंधित झोनार, पण ॲक्च्युली काय असतं काही वेळेस आपल्या लहानपणी चाइल्डहूडमध्ये काही घटना घडलेल्या असतात त्याच्याशी पण संबंधित आहे. जसं आपण म्हणतो की एखादा आजारपण झालेलं असतं त्याच्यामुळे आपली मेंटल एनर्जी कधी कधी कमी झालेली असते, किंवा काही ट्रॉमा झालेला असतो तर तो ट्रॉमा आपण विसरू शकत नाही कारण ते आपले सेल कॅरी करत असतात. तर त्या सेलमधनं ते निघून जाण्यासाठी, त्याचा विसर पडण्यासाठी झोनार मदत करतो आणि तो हालू चिन्हामध्ये आपण बेसला वापरतो. त्याचं त्या घटनेचा विसर पडून किंवा त्या आजारपणाचं तिथे जे काही सेल डॅमेज झाले असतील ते डॅमेज सेलची काय म्हणतात तिथले ते कमी होऊन चांगले सेल्स वाढण्यासाठी मदत होते जेव्हा झोनार आणि पुढे आपण अजून हालूचं वेगळं चिन्ह काढतो, पिरॅमिड काढतो वर. तर असं हे महत्त्वाचं चिन्ह आहे हालू चिन्ह, ज्याच्याने तुमची मेंटल एनर्जी वाढते आणि त्याद्वारे तुम्हाला विविध काम करायचे असतात. म्हणजे तुम्हाला घरात पण काम करायचे, ऑफिसचं पण काम करायचे, तुमच्याकडे संध्याकाळी गेस्ट येणार आहे त्यांचे पण नियोजन तुम्हाला करायचे. तर हे सगळं करण्यासाठी हालू चिन्ह तुम्हाला खूप मदत करतं. आणि जसं राईट टाइम राईट डिसिजन तुम्ही घेऊ शकता ते हालू चिन्हाद्वारे. असं हे महत्त्वाचं चिन्ह आहे हालू चिन्ह. याच्याविषयी तुम्हाला कोणाला शंका आहे का किंवा काही विचारायचं आहे का? आता याच्यावर आधारित आहे आपला आनंदमय कोश. जसं सगळ्यांना माहिती, आता रेकीची रोज प्रॅक्टिस करून पंचतत्व सगळ्यांना माहिती झालेली.
कुठली कुठली तत्व मला तुम्ही सांगा. पंचतत्व म्हणजे पृथ्वी हेच ना, पृथ्वी आप तेज वायू आकाश. येस, एक्झॅक्टली. सोप्या भाषेमध्ये म्हटलं तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. हे पंचतत्व, त्याचा संबंध आहे आपल्या हातामधल्या 5ही बोटांशी आणि त्याच्यावर आधारित आहे आपला पंचकोश. पंचकोश कोण सांगू शकेल? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, अजून 2 विज्ञानमय कोश विज्ञान आणि आनंदमय कोश. आनंद. तर हालू चिन्हाद्वारे तुम्ही आनंदमय कोशामध्ये जायला लागता. तुम्हाला ऍक्च्युली हे जीवन जगण्यामध्ये आनंद यायला लागतो. म्हणजे पहिला महत्वाचा कोश आहे तो आहे अन्नमय कोश. जर आपण व्यवस्थित अन्न ग्रहण केलं तर आपला रक्तधातू छान काम करायला लागतो. आपल्याला एनर्जी येते, उल्हास येतो, काम करण्याची शक्ती येते आणि त्याच्यावर आपला प्राणमय कोश भरभरून प्राण व्हायला लागतात. दिवसभरात आपल्या कामाचं नियोजन छान व्हायला लागतं आणि त्याच्यावर आपला मनोमय कोश आधारित आहे. मनोमय कोश आपला छान काम करायला लागतो. चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात आणि त्याच्यावर आधारित आहे आपला विज्ञानमय कोश. विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला व्हायला लागतंय आणि त्याच्यानंतरचा आहे आनंदमय कोश, जो परमतत्वाशी संबंधित आहे. या ब्रह्मांडामधल्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर रेकी घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की दिवसभर आपल्या एनर्जी लेवल्स खूप हाय असतात. हे लक्षात आलाय का फरक सगळ्यांना? अनुराधाताई, काय? जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर रेकी ध्यान करतो तेव्हा दिवसभर एनर्जी लेवल्स हाय असतात. हो, खरंय बरोबर आहे. चांगलं वाटतं. जास्ती रात्री करण्यापेक्षा मला ते पहाटेच जास्ती आवडतं. त्यामुळे मी रोज सहसा ते चुकवत नाही आणि तुमचं नाही झालं तरी मी रोज उठून 4:30 पावणे बसला रोज करते ते. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तर ब्रह्ममुहूर्त मी ट्राय करत असते अगदी घेण्याचा. तुम्ही पण एखाद दिवशी जर काही मिस झालं तर मी बहुतेक वेळा उठून, मी तर सहसा नाही चुकवत. मला ते सकाळी, कारण जेव्हा पोट रिकाम असतं तेव्हा ते बीजमंत्र म्हणायला जास्त चांगलं वाटतं रात्रीपेक्षा. त्यामुळे मी ते जास्ती सकाळीच करायचा प्रयत्न करते. आणि त्यावेळेस काय असतं की आपली चक्र म्हणजे जास्त सक्षम व्हायला लागतात जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण करतो. ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्ती तर असतातच, पण त्याचबरोबर आपली चक्र एम्प्टी स्टमक असल्यामुळे आपली चक्र जास्त छान काम करत असतात. तर मला असं वाटतं ह्या चिन्हांची जादू आता तुम्हाला कळायला लागेल. इनफॅक्ट ऑलरेडी ती चिन्ह तुम्हाला ऑलरेडी त्याची जादू आता लक्षात येते आणि एक्सपिरियन्स तुम्ही घ्यायला लागलेला आहात ह्या चिन्हांची. तर खूप छान आहे ही वैश्विक शक्ती आणि तिचे पारंपरिक चिन्ह. तर मी खूप आभारी आहे वासंतीताईंची, सगळे ग्रेट रेकी ग्रँड मास्टर यांची, तुमच्या सगळ्यांची पण मी खूप आभारी आहे की जसा मी ध्यास घेतलेला आहे या वैश्विक शक्तीचा तसा तुम्ही पण सतत घ्यावा हा ध्यास आणि आपल्या चक्रांना सक्षम करा. आणि खूप यंग आहात तुम्ही ऋतुजा, सुजाता, तर तुमच्या चक्रांना खूप छान सक्षम ठेवा आणि तुमच्यासारखे जे यंग जनरेशन आहे त्यांनी लवकरात लवकर कोणाकडूनही रेकी शिकावी आणि आपल्या चक्रांना सक्षम ठेवावं. ही माझी मनापासनं श्री स्वामी समर्थांना प्रार्थना आहे की प्रत्येकाचे चक्र छान अतिशय उत्तमरित्या काम करत राहू दे आणि मेडिसिन फ्री आयुष्य ह्या यंग जनरेशनचं होऊ दे. म्हणजे मला असं वाटतंय की आपली जी जुनी लोक आहे ते कितीतरी वर्ष म्हणजे त्यांना मेडिसिन लागायचीच नाही. तर असं का असेल तर ते पहाटे लवकर उठायचे आणि त्यांना एक प्रकारची रेकी मिळत होती की ते जे काही करत होते त्यांची सकाळची कामं किंवा त्यांची जी साधना असेल ती, तर त्याद्वारे त्यांना ती रेकी मिळत होती आणि अशी ही रेकी त्यांना मिळत असल्यामुळे त्यांची चक्र छान काम करायची. तर असं यंग जनरेशनला आता त्यांच्यामध्ये जे जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे ते जंक फूडचं प्रमाण कमी होऊन विविध प्रकारचे जे ज्यूस आहेत,
ज्याच्याकडे बाहेरचं जग आता जगातली लोक म्हणजे ती सातत्याने आपल्या संस्कृतीकडे वळत आहेत. तर ते का वळत आहेत? तर त्यांना लक्षात येतं की आपली संस्कृती किती छान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जे काही विविध मंत्र आहेत, स्तोत्र आहे, त्यांचा प्रभाव किती आहे. तर नक्की यंग जनरेशननी पुढे यावं आणि रेकी शिकावी. नक्की आपल्या घरातल्या यंग मुलांना मुलींना तुम्ही प्रेरित करा रेकी शिकण्यासाठी. आपली पुढची पिढी सक्षम झाली तर आपल्यालाही खूप छान वाटेल. एक आशीर्वाद त्यांच्या आयुष्यात ते घेऊन येतील आणि त्यांच्याद्वारे त्यांची पुढची पिढी पण खूप सक्षम होईल. हो खरं आहे, बरोबर आहे. तर माझी दत्तगुरु माऊलींना मनापासून प्रार्थना. आज गुरुवारचा छान दिवस आहे, माघ महिन्यातला शेवटचा दिवस. माझी मनापासून प्रार्थना की आपली पुढची पिढी पण खूप सक्षम होऊ दे. त्यांना पण ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळत राहू दे. आपण त्यांच्यासाठी ऑलरेडी चिबॉल करून आपण त्यांना रेकी पाठवतोय. तर नक्कीच आपल्या जवळच्या लोकांना सगळ्यांना या रेकी शक्तीचा आशीर्वाद मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे. कोणाला काही शंका असल्या तर विचारा, नाहीतर मग आजचं सेशन आपण इथे थांबवूया. कोणाला काही विचारायचंय का? ऋतुजा, सुजाता? मॅम फक्त ते चिन्ह कसे काढायचे त्याचा व्हिडिओ पाठ. हो, मी त्याचा व्हिडिओ लगेच पाठवते. तर ते चिन्ह बघून आजच्या रात्रीचा सेशनला तुमची प्रॅक्टिस झालेली पाहिजे चिन्हांची. आणि आजच्या रात्रीचं आता सेशन अजिबात चुकवायचं नाही. इट्स लाईक अ टॉनिक. तुला टॉनिक मिळणार आहे त्यातनं सुजाता, आणि तुझ्या चक्रांना रेकी मिळणार आहे. अजिबात कोणीही चुकवू नका. मी जेव्हा जेव्हा रेकी ध्यान घेते कोणीही ते सेशन चुकवू नका. जेवण करून तुम्ही याच्या वेळेस बसाच. आज अमावस्या आहे तर मी आज ऑरा क्लिनिंग पण घेणार आहे, ऑरा लुझनिंग पण घेणार आहे, मास्टर च्युईन लिनची पण मेथड घेणार आहे. तर कोणीही आजचं सेशन चुकवू नका. ओके? 9 वाजता ना रात्री? हो हो हो, रात्री 9 वाजता. चलो, थँक्यू सो मच टू एव्हरीवन. हॅव अ ग्रेट अँड ब्लेस्ड डे टू ऑल ऑफ यू. आणि तुम्हाला धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. छान वाटतं आम्हाला पण. थँक्यू सो मच.